ब्रेक नंतर पुढली बातमी मेट्रो 3च्या संदर्भातली। आरे कॉलनीमध्ये होत असलेलं मेट्रो 3चं कारशेड आणि त्याला मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी विरोध दर्शवला आणि यासाठीच त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। आरेची जमीन बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। जे आघाडी सरकारने केलं तेच भाजप करत असेल तर भाजपने आघाडीची री ओढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला। याचवेळी आपल्याला डेऱ्या सांभाळण्यासाठी आणि जमीन हस्तगत करण्यासाठी राजकारणी आणि बिल्डरांची युती झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी या परिषदेत केला। तत्पूर्वी राज ठाकरेंनी आरे कॉलनीच्या मेट्रोच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून आपली ही पत्रकार परिषद संपवली। की या सगळ्या राजकारण्यांच्या दुधाच्या डेऱ्या चालण्यासाठी म्हणून या लोकांनी आरे मारली। आरेमधला सगळा कामगार उद्ध्वस्त केला आणि ह्यांना ह्या जागा हव्यात। त्याच्यामध्ये राजकारणी आले, त्याच्यामध्ये बिल्डर्स आले, हे सगळे उद्योगपती, अनेकांचा डोळा आहे त्याच्यावरती। तिथे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल याला परवानगी देत आहे, म्हणजे हे विकायला काढले। हे कुठचे अनेक बिल्डरांचे ह्याच्यावरती डोळे आहेत आणि त्यातनं ही गोष्ट घडली। हे जर समजा काँग्रेस एनसीपीच्या सरकारच्या काळामध्ये जर समजा ही गोष्ट झालेली आहे आणि तीच गोष्ट जर पुढे आज भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार जर रेटतंय पुढे, मला असं वाटतं शिवसेनेचा विरोध आहे त्याला, पण भारतीय जनता पक्ष जर समजा रेटतंय तर मग काँग्रेस एनसीपी सरकारने काय चुकीचं केलं होतं? मग कशासाठी सांगितलं की हे सरकार पाडा आणि आम्हाला आमच्या हातामध्ये सत्ता द्या? जर त्यांचीच री तुम्हाला जर पुढे ओढायची आहे, त्यांनीच उभे केलेले प्रोजेक्ट जर समजा तुम्हाला पुढे न्यायचे आहेत, मग तुम्ही कशासाठी आलात सत्तेवर? त्यांचे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी?